संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेहूर येथील ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी नामसाधना आश्रमाचे प्रमुख महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापू महाराज यांनी आश्रमाविषयी पसरवलेल्या जात असलेल्या बातम्या आणि अफवा पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा करत नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले। आश्रमावर कोणत्याही प्रकारची सीलची कारवाई झालेली नसून आश्रम नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। मुक्तानंदगिरी बापू महाराज म्हणाले की अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आश्रमाला भेट दिली होती। त्यावेळी आश्रम प्रशासनाने चौकशीस पूर्ण सहकार्य केलंय। पंचनाम्यात कोणतीही बेकायदेशीर वस्तू, बोगस औषधे किंवा संशयास्पद हालचाल आढळून आलेली नसतानाही काही माध्यमांमध्ये आश्रम सील करण्यात आला। बोगस औषधे सापडली अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या। या बातम्यांमुळे आश्रमाची आणि भक्तांची दिशाभूल झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सध्या आश्रम नियमितपणे सुरू असून कोणत्याही प्रकारची सीलची कारवाई झालेली नाहीये असे त्यांनी स्पष्ट केले। त्याशिवाय आश्रमाच्या सुमारे 20 एकर जमिनीबाबत ती वन विभागाच्या असल्याची चर्चा या सर्व गोष्टी केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरवल्या जात असल्याचा दावा केलाय। अफवा पसरवून आश्रमाची आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल। यासाठी लवकरच हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेवटी आश्रम सुरळीत सुरू आहे। कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नका। सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतरच प्रतिक्रिया द्या असे आवाहन महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापू महाराज यांनी भक्त आणि नागरिकांना केलंय। खूप चुकीचा त्या ठिकाणी प्रसंग उद्भवलेला आहे। एफडीएची टीमने कुणाच्या तरी तक्रारीनुसार त्या ठिकाणी चौकशीसाठी या ठिकाणी ते आलेत आणि त्यांना आपल्या सेवकांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे। काही चाव्या नव्हत्या कारण एअरपोर्टवर आम्ही गेलेला असल्यामुळे चावी सोबत गाडीत होती आणि त्यामुळे तरी मुलांनी सांगितलं काही अडचण नाही, तुम्हाला लॉक तोडून जेही चेक करायचं असेल ते चेक करू शकता, आम्ही काही अडचण आणत नाही। त्यानुसार सगळं चेक केलं। एक सिंगल गोळी किंवा एक सिंगल लिक्विड बॉटल काहीही या ठिकाणी आढळलं नाही आणि पंचनाम्यात सुद्धा स्पष्ट लिहिलंय कुठलीही वस्तू त्या ठिकाणी आढळली नाही, कुठलीही चुकीची ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आढळली नाही असं पंचनाम्यात स्पष्ट लिहिलेलं असताना देखील दुर्दैवाने त्या ठिकाणी संतोष निकम प्रतिनिधी, सकाळ बातमी आणि सुरवडकर म्हणून दिव्य मराठी या 2-3 पेपरांना खूप चुकीचं लिहिलं। हेडिंगच ही बनवली की आश्रम सील केला, कुणी लिहिलं की बोगस औषधी सापडली। अजिबात असं काहीही झालेलं नाही, खूप चुकीचं आहे। पत्रकारितेला कलंक लावणारी बातमी आणि समाजाचा विश्वास उठेल अशा पद्धतीची दुर्दैवानं ती बातमी लावली। यावर आमचा तीव्र निषेध आहे, नाराजी आहेत। लिगली तुम्ही सगळं बघू शकता आणि तुम्ही ज्या आता आश्रमात आमच्याकडे आले तो सील असता तर तुम्हाला आता आश्रमामध्ये येता आलं नसतं, हा देखील पुरावाच आहे। सदरील समाजकंटकांवर आपण अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार आहेत, त्याबद्दल काय सांगणार? हो, आज बघा 95 दिवस जवळपास झालेत। आम्ही खूप सायलेंट त्या ठिकाणी आहोत, शांत राहिलो। कुठलाही रिप्लाय नाही, कुठली हिंसा नाही, कुठल्याही प्रकारचा उद्रेक, कुठल्याही प्रकारचं भक्तांना अजिबात भडकू दिलं नाही। त्यांच्या भावना सुद्धा आम्ही जपून त्यांना शांत ठेवलं की प्रकृती शिक्षा देईल, सत्याचं सत्य त्या ठिकाणी दूध का दूध ज्याला आपण म्हणतो ते होईल। सद्गुरू बाबाजी म्हणायचे दम धरा, दम धरल्याने बरं होतं, म्हणून आम्ही त्या न्यायाने आध्यात्मिक दृष्टीने दम धरून या ठिकाणी आहोत। परंतु अजूनही माध्यम चुका करून बदनाम करण्याचा प्रयत्न करताय। सुरवडकर जे आहेत दिव्य मराठीचे ते तर प्रत्यक्ष आम्हाला, आमच्याकडे एक रेकॉर्डिंग आहे, आम्हाला त्यांनी सांगितले मला 1.5 लाख रुपये द्या तरच तुमची पॉझिटिव्ह बातमी येईल, नाही तर तुमच्या चुकीच्या बातम्या लागतील। आणि आम्ही ते पैसे देण्यास नाकारले तर खरोखर आमचं पूर्ण त्यांनी बदनामीची खोटी बातमी लावली। म्हणून आता जे आहेत बदनामी करणारा गवळी आणि त्यानंतर काही प्रसार माध्यम, या 3ही जणांच्या विरोधामध्ये आम्ही त्या ठिकाणी अवश्य अब्रू नुकसान आणि बदनामी या गोष्टीचा दावा नक्कीच टाकतोय। त्यांना लवकरच नोटिसा मिळतील। मी साधू लोक आतून वेद धर्म पाळतो आणि बाहेरून आम्ही सुद्धा संविधान पाळतो।
असंच पत्रकारांनी सुद्धा संस्कार या सगळ्या गोष्टीं सत्य त्यांनी सुद्धा जपायला हवं. हे खूप महत्वाचं आहे. तर सलोखा आणि प्रेम या समाजामध्ये निर्माण होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आपण भेट घेणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात. काय प्रमुख मुद्दे असणार आहे महाराज, काय सांगा? हेच मुद्दे आहेत की खोटे FIR कशा पद्धतीने नेमले जातात, त्याच्यामध्ये कायद्यात थोडं संशोधन व्हायला हवं. त्यानंतर खरातचं प्रकरण ज्याप्रमाणे राज्यामध्ये गाजलं आणि त्यांच्याशी संबंधित असलेले अनेक अश्लील व्हिडिओ जेव्हा समाजात येऊ लागले आणि त्याचा विपरीत परिणाम दिसू लागला, त्यावेळी स्वतः फडणवीस साहेबांना त्या प्रकरणात उडी घ्यावी लागली आणि ताकीद द्यावी लागली की यांच्यावर कार्यवाही करा, हे व्हिडिओ डिलीट करा. मग एक संवेदनशील मुद्दा होता म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यात उडी घेतली. पण या ठिकाणी सुद्धा आता एखादा आमच्यासारखा सामान्य साधू असू की कुणी असू, इज्जत असते, प्रतिष्ठा असते. आणि एक माणूस जर 400 व्हिडिओ बनवून जर आमचे टाकत असेल आणि ते पण इतके खोटे की त्याला मापच नाही, सांगायला लाज वाटते, अशा टाईपचे एवढे खोटे व्हिडिओ प्रसारित होत आहे. आणि ज्याच्यावर आम्ही सायबरला सुद्धा केसेस केलेल्या आहेत, एकदा नाही अनेकदा केल्या, ऑफलाईन केल्या, ऑनलाईन केल्या, पोलीस स्टेशनला अनेक निवेदनं दिले, शेकडो भक्त 3 वेळा पोलीस स्टेशनला गेले. ते सुद्धा म्हणतात आमच्याकडून केस त्या ठिकाणी होत नाही, आमच्या कायद्यात नियमात ती बसत नाहीये, बदनामी तो करतोय. हे बरोबर आहे, परंतु तुम्ही त्याच्यासाठी सायबरचीच मदत घ्या किंवा सीधा तुम्ही कोर्टात जा असं सांगितलं जातंय. मग म्हणून जसं खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून ते काही गोष्टी थांबवल्या, असा आमच्यावर जो अन्याय होतोय, आमच्यासारखे इतरांवर अन्याय होतोय, अरे मोठ्या घरी ओलंही जळतं, गरीब कुठं जातील, काय करतील, असं म्हणून हे 2-3 मुद्दे. आणि ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लिंक त्या ठिकाणी जारी केलेली की कुणाच्या तक्रारी देऊ नये. जर पोलीस त्या ठिकाणी काही मदत करत नसतील तर तुम्ही सरळ या ठिकाणी गृह खात्याला सूचित करा, ऑनलाईन तक्रारी करा. ते सुद्धा आपण करत आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही भेट घेऊन हे सगळ्या गोष्टी देणार आहोत की हा अन्याय थांबवा. या संपूर्ण प्रकरणानंतर आपण आपल्या भक्तांना, जनतेला काय संदेश द्याल? संदेश आम्ही हाच देणार. तसेही जे खरे भक्त आहे त्यांना खरं तर संदेशाची सुद्धा गरज नसते. त्यांची भावनाच अत्यंत बळकट असते, तीव्र असते, निष्ठा असते. त्यांच्यात निष्ठी नसते, त्याच्यामुळे त्यांना जास्त सांगण्याची गरज नाही. तरीही कोणी थोडंफार कच्चं असेल किंवा वेगळे असतील जे भक्त नाही, पण खरंच महाराजांचा काय मॅटर आहे, अशा लोकांसाठी आम्ही हे सांगणार की सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नये. आपण स्वतः परखून बघावे. कारण खूप सगळेच मीडियाला आम्ही नावं ठेवणार नाही, अनेक चांगले सुद्धा मीडियावाले या ठिकाणी चांगलं सत्य उजागर करत असतात. पण सगळ्यांवरच विश्वास ठेवू नये. आपण पहिले शहानिशा करावी आणि मगच त्या ठिकाणी विश्वास, अविश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा यातील भेद करावा. तोपर्यंत आपण टिकून राहावं, विश्वासू राहावं. आणि आश्रम अगदी सुरळीत या ठिकाणी चालू आहे, कुठल्याही प्रकारे शील नाही, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये, हेच आम्ही सांगणार. मी संजय कुमावत. बापू महाराजांना मी जवळजवळ 2002 वर्षापासून त्यांच्याबरोबर मी संलग्न आहे. बापू महाराजांनी आजपर्यंत जेही कार्य केलं ते फक्त समाजासाठीच केलं आहे. सर्वसामान्यांना परमेश्वर भक्ती कशी करावी, अनैतिक गोष्टी करू नये, अज्ञान काय ज्ञान काय, खरं काय खोटं काय याची जाण यावी आणि माणसाने जीवनामध्ये योग्य वागावे, हेच मार्गदर्शन आजपर्यंत महाराजांनी केलेलं आहे. आता जे काही प्रकरणं चालवले आहे, जे कोणी लोक आहेत ते अज्ञानी आहेत, त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा की आपण काय करतोय, आपण कोणाला बदनाम करतोय. हे लोक विचार करत नाही आहे, कारण हे अज्ञानी आहेत. तर त्यांनी विचार करणं फार जरुरी आहे. भक्तजनांना सर्वांना माहिती की बापू महाराज काय चीज आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्यांना माहीत नाही त्यांनी या चुकीच्या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवू नये आणि महाराजांवरचा विश्वास अटळ राहावा. महाराजांनी आजपर्यंत इतकी कार्य केलेली आहेत, इतक्या लोकांचं भलं झालं की त्याला माप नाही आहे. परंतु अजाण लोक आहे त्यांना माहीत नाही आहे. जे लोक कोणी चुकीचं काम करतायत त्यांना मी सांगतोय तुम्ही अशा गोष्टी काही करू नका. कारण एक लक्षात ठेवणं जरुरी आहे, परमेश्वराच्या घरी आहे ना देर आहे पण अंधेर नाही आहे. जे चुकीचं काम करणार आहे त्याला चुकीचं फळ मिळणार आहे. नियतीचा नियम आहे. कर्म तुम्ही चुकीचे केलं तर तुम्हाला फळ निश्चित चुकीचं मिळणार आहे. या गोष्टी समाजात. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.